देशी केंद्रीय विद्यालयाची सहल कोकणात आली आहे. आम्हाला 5वीला एक धडा आहे कारागिरी. त्याबद्दल आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, ती तुमची उत्तरे द्या. काका तुमचं नाव काय? रामकृष्ण काशीनाथ खैरे. हे काम तुम्ही किती वर्षापासून करता? हे 7वीला असल्यापासून करतो. हे काम तुम्हाला कोणी शिकवले? हे आमच्या आई वडिलांचे वडिलोपार्जित धंदा आहे. हे म्हणजे तुम्ही बाजारात कोणत्या विकता? हा बाजारात ना आम्ही ऑर्डर असेल ना तरच आम्ही देतो. तुम्ही हे बनवायला एक टोपली बनवायला किती वेळ लागतो? आम्हाला जे दिवसाला आम्ही 5 बनवतो, असं काय एक बनवतो असं आम्ही एक आणलं नाही, पण 5 दिवसाला आम्ही बनवतो. 5 दिवसाला एक? नाही, ह्या टोपल्या एका 5 दिवसामध्ये 5 करतो. 5 करतो. एका दिवसामध्ये किती वेळ लागतो? एक करायला 1 तास तरी लागतो. हा 1 तास. हा म्हणजे तुम्हाला कधी काढताना भुसलं वगैरे तर? काढू अशा कांबी पाडून ठेवल्या असल्या ना तर आम्हाला दिवसाला 5 बरोबर काढतो. म्हणजे लागतात ह्या आमच्या कांबी तशा काढायला अशा 1 कोयते दिवस लागतो लागतात. आम्हाला. हे अशा कोयत्या आमच्या लागतात तशा अशा लागतात असं आहे. कोयत्या. ते तर दवाखाना केला की झालं बघ. एक टोपी किती रुपयाला विकता? 200 ला देतो. 200 एक. जी हे छोट्या हे 300 रुपये, हे 200 रुपये. हा 250 रुपये. काका तुमचं नाव काय? माझं हा. नम्रता रामकृष्ण खैरे. तुम्ही पण बनवता ना? हो हो. दोघांमध्ये आम्ही बनवतो. हे कोणत्या बाजारात विकता तुम्ही? आम्ही बाजारात नाही, आम्हाला अशा ऑर्डर येतात ना, त्या ऑर्डरलाच आम्ही देतो. बाजारात दिवसाला किती ऑर्डर्स येतात? दिवसाला आम्हाला 5 तरी ऑर्डर असतात. हे जे आहे हे कुठून आणतात तुम्ही? हे बांबू हां. बांबू नागाव, अक्षी नागाव. रेवदंडीच्या पुढे नागाव. ब्रिज आहे ना त्याच्या पलीकडे नागाव. हा त्या वाड्याच आहेत अशा, म्हणजे संपूर्ण अशा बांबूंच्या. त्यातनं आम्ही हे करतो. म्हणजे किती वेळ लागतो आणायला? किती वेळ लागतो आणायला ते? बांबू आणायला आम्हाला आम्ही 2 मजूर कर घेतो. 2 दिवस लागतात तोडायची तरी पण. आम्ही स्वतः तोडतो मजूर कर घेऊन, आणि नंतर मग त्याचा सर्व असा तुकडे वगैरे करून मापाने बांबू तोडून झाले का मापाने तुकडे करायचे. नंतर ते पूर्ण आम्ही टेम्पो मध्ये भरतो. टेम्पो परत मग तिथून इथं आणतो. इथून सर्व खाली उतरवून परत त्या टेम्पोवाल्याला जायला सांगतो. 2 दिवस जातात. दोन दिवस आम्हाला हा माल हे करा, कच्चा माल म्हणजे हा रॉ मटेरियल आहे ना, हा काढण्यासाठी आम्हाला 2 दिवस जातात. बांबू आणल्याच्या नंतर बांबू फोडून सुकवायला लागतात. ओल्याच्या आणि कशा मग अशा फटी दिसतात ना, तर त्यामुळं 2 दिवस सुकवायला लागते आम्हाला ओली काम. आणि त्याच्यानंतर मग हा विंटर करतो आम्ही. असं आहे. घर कुठं आहे? पूर्ण घर आमचं या धंद्यावरच चालतं. हा पूर्ण घर. हो. ह्याला सोडून कोणता क्लास? नाही कुठलं. आणि जास्त म्हणजे हा आमचा धंदा कधी चालतो माहितीये? सुप आम्ही काढतो. गौरी गणपतीला आम्हाला कुठं जायची गरज नाही, मार्केटिंगची पण गरज नाही लागत. ते आम्हाला दाराजवळ म्हणजे आमच्या घरामध्येच धंदा होतो. मग ती आम्हाला जवळजवळ 1000-2000 काढून ठेवायला लागतात. एवढी आमच्याकडे मार्केटिंग होते घरामध्ये असे आमची. 2000-3000 हा करून ठेवायला लागतं आम्हाला. सुपर. कारण त्या टायमाला वंशी असतात ना गौरी गणपतीला, त्यामुळे आम्हाला तेवढे काढून ठेवायला. गौरी गणपतीला लागतात आम्हाला. आणि हे आता कसं ह्या टोपल्या आहेत ना, या लग्नाच्या ऑर्डरी किंवा अजून कुठला कार्यक्रम असला असा, त्यामुळं या टोपल्या ऑर्डर. ते तुम्ही आधी करत असताल ना? हा. हो ते अगोदर सुप अगोदर आता सुप अगोदर आम्ही ती सुप कधी जानेवारी महिन्यापासून सुरुवात करतो करायला. पुढल्या महिन्यात सुरू. असं जानेवारी महिन्यापासून केलं ते किंवा अगदी सप्टेंबर गणपती पाण्यामध्ये विसर्जन होईपर्यंत तो आमचा सुपाचा सीझन असतो. जवळपास किती लोक घेतील? किती लोक? इथं तरी आमची जवळजवळ कुटुंब आहेत नाही, 11 कुटुंब आहेत. 24 आहेत. 24-25? हा कुटुंब आहे. म्हणजे सगळे घेतात? सगळी करतात. पण आता ते कसे ठराविक म्हणजे गौरी गणपतीचा पिरियड येतं ना, त्या पिरियड मध्येच फक्त सुप काढतात. बाकी अशा टोपल्या काढतात. या टोपल्या फक्त आम्ही 2च बिराड काढतो. सुपर रोज नाही? सुपर रोज नाही काढतो. सुपर होतं. असं तो सीझन असतं ना, त्या सीझनच्याच याच्यामध्ये पिरियडमध्ये काढतो. हे काम तुम्ही कधीपासून करता? काय हे काम कधीपासून करता? माझं लग्नाच्या अगोदरपासून करतो. आधीपासून? हा म्हणजे माझे आई वडील आहेत ना, ते पण आज काम करायचे. म्हणजे वडिलोपार्जित बोलतात ना, असा तो व्यवसाय आमचा. मग ते आम्ही बघून शाळेत आल्याच्या नंतर बघून थोडं करायचो आम्ही. त्याची सवय पडली ती असा करतो. असं होतं. महिन्याला किती येतात पैसे? महिन्याला असा अंदाज नाही काढला बाबा. म्हणजे गेल्या महिन्यात होते? महिन्याला आमचं जवळजवळ नाही करून तरी 25-30 हजाराचा धंदा असतो महिन्याला. एक टोपली 200-300 ला ना? हो. सीझनला भरपूर आमची हे असतं.
म्हणजे सुपान सीझन, गौरी गणपती सीझन यांना भरपूरचे असतं आम्हाला. परत लग्नामध्ये आम्ही छोटी छोटी अशीच भांडी आहेत ना, छोटी छोटी काढतो. म्हणजे आसला एक काढतो, कोंबड्या झाकायचा, परत भात साठवणीसाठी ते हे करतात ना, अशी रांजणीसारखे कणगी. ते काढतो. परत शुभमंगल असा हे याच्यासाठी आंब्याचा टाला ठेवून त्याच्यावरती परत अशा बांबूंचा हे असा नारळ काढतो. परत गडू काढतो. सगळ्या वस्तू त्या काढतो. ते किती रुपये लागतं तिथं? त्याचे आम्ही जवळजवळ 2000 रुपये घेतो. 2 हा, 15 वस्तू असतात त्याच्यात, 15 वस्तू असतात त्याच्यात. 15 वस्तू असतात त्या कम्प्लीट. छोटे छोटे असतात एकदम. पण छोट्या असतात त्या. हे पण छोटं असतं, हे छोटं असतं, बाकी चौकोनी एक हे असतं ते असतं. 15 वस्तू असतात जवळजवळ त्याच्याकडे. असं. आणि सोपं वगैरे हे बनवतो आमचे, म्हणजे बांबू आता त्या पद्धतीचे नाही ना, त्यामुळे सोपे वगैरे बनवतो, स्टूल बनवतो, आणि ते खुर्ची बनवतो. ऑर्डर आला असेल. ऑर्डर त्यासाठी बांबू आणावे लागतात तिथं. हे बांबू ते बांबू वेगळे आणि हे बांबू वेगळे. ते वेळूचे बांबू बोलतात ना, त्यासाठी ते त्या कामासाठी आणि ह्याच्यासाठी. आमच्या गावात बांबूचे 5 प्रकार आहेत. मेसाची जात, कलकीचे, एक वेळू आणि एक हे कुठली त्याची म्हणजे इंग्लिश बांबू, असे 5 जाती. श्री देशुकेंद्र विद्यालयाची सहल कोकणात आली होती. जेवायला इथे तुम्ही जागा दिली म्हणून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. 2 मिनिटं थांब ना. आम्हा मुलांसाठी तुम्ही काय करा? काय करायला बोलण्यापेक्षा आता आमची जशी मुलं ही आहेत जिथं ते पदावर आहेत, तसे तुम्ही पण लहानाचे मोठे होऊन चांगलेसे पदावर बसा, पदावर राहा आणि मग एक देशाचं कल्याण करा. बाकी काही नाही. माझा मुलगा, माझा जावय, माझा जावय आहे ग्रामसेवक, माझा मुलगा आहे पुण्याला इथं आपल्या हा त्याच्यामध्ये कामाला येतो. तर आम्ही जशी हालाकीतून आमच्या पोरांना जसं शिक्षण दिलं त्या पद्धतीने तुम्ही शिक्षण घेऊन आईबापाचं नाव रोशन करा आणि तुमच्या हिमतीवरती स्वतःच्या मी आई करून दाखवलं हा धडा घ्यायचा. काय म्हणते मी, प्रत्येक आईबापाला आपला म्हणजे असं वाटते की नाही का बाबा माझ्या मुलाने काहीतरी करून काहीतरी दाखवावा मोठा होऊन, तसा तुम्ही प्रत्येकाने हे करायचा. शिक्षण घेऊन मी मोठा होईन, पदावर जाईन असं बोलायचं. आई वडिलांना शेवटपर्यंत आणि विसरायचं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आई तुमच्यासाठी. वडिलांना शेवटपर्यंत अगदी याच्यासारखं जपायचं, बाकी दुसरं काय नाही. तुमचे खूप खूप आभार. आज तुम्ही इथे आम्हाला जेवायला जागा दिली. लातूरला कधीही या तर आमच्या श्री देशुकेंद्र विद्यालय शाळेत जरूर. थँक्यू. धन्यवाद.